नमस्कार, मी विलास बडे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या बातम्या. 100% बातम्या ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन मध्ये जाणून घेऊयात. चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि मवियाच्या नेत्यांमध्ये तुफान शाब्दिक चिखलफेक झाली. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या या टीकेला नारायण राणेंनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आपल्या तिखट बोलण्यासाठी राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे परिचित आहेत. सध्या या दोन नेत्यांमध्ये जोरदार सामना रंगलाय. नारायण राणेंचा बांद्र्यामध्ये एका महिलेनं पराभव केला असं म्हणत अजित पवार यांनी नारायण राणेंवर बोचरा वार केला. अजित पवारांचा हा वार वर्मी लागल्यानं नारायण राणेंनी सुद्धा त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय. तिथेही पडले, तिथं तर महिलेने पाडलं, बाईने पाडलं, बाईने. बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं, जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊन. दुसऱ्याचं बारसं घालू नका, पुण्यात येऊन तुमचे 12 वाजवेन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अजित पवारांना दिलाय. त्यामुळे पोटनिवडणुकीतला प्रचाराचा धुरळा खाली बसला असला तरी वादाचा धुरळा मात्र कायम आहे. राणेंनी दम भरल्यानंतर अजित पवार आता काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.